श्री स्वामी समर्थ सर्वांना. मार्गशीर्ष महिन्यातला हा तिसरा गुरुवार. पूजा करायला घेतली. नारळ, आंब्याची पानं आणि पुस्तक हे सर्व असं ताटात घेऊन पूजा करायला लागले. रात्री आणलेलं मार्केटवरनं सामान हे काढलंच नव्हतं. मग काय तेही काढून घेतलं आणि देवीचं मुकुट बसायला घेतलं. देवीला थोडंसं असं दोरा बांधण्याचा प्रयत्न केला, पण ते काही बसत नव्हतं. मग थोडंसं का होईना असं बांधून एका साईडला ठेवून द्यावं म्हटलं, नंतर बघता येईल म्हणून असं थोडीशी 1-2 गाठ मारली आणि साईडला ठेवून दिलं. आणि थोडंसं पाटावर तांदूळ टाकायला घेतलं. तांदूळही टाकून घेतलं. म्हणलं तांदूळ टाकून झालं की त्याच्यावर असं तांब्या उचलून ठेवला आणि तांब्या उचलून ठेवला की म्हणलं आता वस्त्र घालून घ्यावं. देवीला असे वस्त्र, काल खूप छान छान वस्त्र होते, मीही आणलं. कसं आहे हे नक्कीच सांगा कमेंटमध्ये. हे वस्त्र असे घातलं. मग मुकुटही सर्व व्यवस्थित केला. आज देवसुद्धा खालीच घेतले होते पूजायला. मग काय देवपूजा करायला घेतली. स्वामींलाही असं हळदी कुंकू, महाराजांना हळदी कुंकू, बाळकृष्ण, दत्तांची ही मूर्ती आहे ती त्यालाही लावून घेतलं. मग जपमाळ आहे माझ्याकडे, त्या जपमाळेला सुद्धा लावून घेतलं. आणि मग रात्री आणलेले वटीचं सामान थोडंसं काढलं आणि ठेवून दिलं तिथे एका साईडला. मग काय देवीला आणलेलं मंगळसूत्र आणि एक छोटंसं गळ्यातलं असं घातलं. घालून झालं की रांगोळी काढायला घेतली. रांगोळी अशी पाटाभोवती छोटीशीच काढून घेतली आणि एक मधोमध फूल काढून परत साईडला तीच डिझाईन काढून घेतली. माझी ही फेवरेट आहे. मी रोज अशी उंबऱ्यापाशी हीच डिझाईन रोज असते माझी. मग रांगोळी काढली की कलर भरायला घेतलं. कलर कुठला भरू म्हणून म्हटलं आता लाल आणि हिरवा असं दोन्ही कॉम्बिनेशन करून मस्त दिसेल असं फूल तयार करूया. मग काय पटपट असं फूल काढायला घेतलं आणि कलरही भरून घेतले. मग दिवा लावायला घेतला. दिवा अगरबत्ती लावून घेतली की धूप घेतलं. धूप असं हातावर चोळून एकसारखं करून घेतलं आणि दिव्यावर धरून असं लावून घेतलं. दिव्याला असं लावून घेतलं की असं गोल फिरून असं देवालाही असं करून ओवाळून ठेवून दिलं. मग एक कापूर घेतला आणि कापूर जाळल्याने घरात चांगलं असतं म्हणून मग कापूरही जाळून कथा वाचायला बसली. कथा मन लावून ऐकावी आणि वाचावी असं त्यात लिहिलंच आहे, पण खरंच मन लावून ऐकावी आणि वाचावी सुद्धा. आम्ही लहान असायचो तेव्हा आमची आई वाचायची, आम्ही बाजूला बसून ऐकायचो. खूप भारी वाटायचं. आज उन्नतीही माझ्या बाजूला बसून ऐकते. आज शाळेत गेली त्यामुळं काही बसली नाही. असंच सगळी कथा वाचून घेतली आणि पाया पडून नैवेद्य ठेवायचं म्हणून असं गरमागरम डोसा बनवला आणि देवीलाही नैवेद्य करायला ठेवला. असं डोसा, दही, असं पाणी वगैरे ठेवून उन्नतीलाही चारायला घेतला. उन्नतीला खूप आवडतो डोसा. मग गरमागरम तिनेही खाल्ला.